महिला अत्याचार घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळणार, सांगलीतील महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय, सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा केला निर्धार. पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा 31 ऑगस्टला, 24 ऑगस्टच्या बंदमुळे परीक्षा पुढे ढकलली. उद्याची परीक्षा आता 31 ऑगस्टला होणार. पीएमआरडीए मधील कर्मचारी भरतीचा मार्ग अखेर मोकळा. पीएमआरडीए मध्ये नव्यानं 407 पदांची होणार भरती. राज्य सरकारकडून पीएमआरडीए मधील पदभरतीला हिरवा कंदील. मेडिकल प्रवेशासाठी 43,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. प्रवेश नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस. सीईटी सेलनं 17 ऑगस्ट पासून सुरू केली आहे प्रवेश नोंदणी. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी संशयित अर्शद खान विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी. आरोपी भावेश भेंडेच्या कंपनीकडून अर्शदला पैसे मिळाल्याचा पोलिसांना संशय. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची चर्चा. मुख्यमंत्री शिंदेंची फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा झाल्याची माहिती. पुनरत्न सदावर्तेंची महाराष्ट्र बंद विरोधात पोलिसात तक्रार. बंदचा महाराष्ट्राच्या जीडीपीवर परिणाम होणार असा केला दावा. उद्धव ठाकरेंच्या ट्विटचाही दिला हवाला. चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवस अमरावती दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा दौरा. देशातील 151 लोकप्रतिनिधींवर महिलांविरुद्ध गुन्ह्यांचा आरोप. 16 विद्यमान खासदार आणि 135 आमदारांविरोधात गुन्हे. एडीआर अहवालातून माहिती समोर. सायबर चोरट्याकडून इंजिनियरची 1.25 कोटींची फसवणूक. शेअर बाजारात परताव्याचं दाखवला आमिष. मोबाईलवर लिंक पाठवत घातला गंडा. गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांनी काढली धिंड. येरवड्याच्या आंबेडकर नगरमध्ये 5 आरोपींची काढली धिंड. बदलापुरातील पीडित मुलगी आणि आईबद्दल पसरवले खोटे मेसेज. बदलापूरच्या चामटोली गावातून 21 वर्षीय तरुणीला अटक. ठाणे सायबर सेलची कारवाई. नागपूर शहरात पावसाच्या हलक्या सरी. विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा. तर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियामध्ये जोरदार पावसाची शक्यता. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. शेती पाण्याखाली. कपाशीसह सोयाबीन पिकांचं नुकसान. मालेगावातील सटाणा तालुक्यात रस्त्यावर पाणीच पाणी. नवीन वसाहतीमधील मुख्य रस्त्याची दुरावस्था. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.